तरी दुर्घटना घडल्यानंतर पालिका प्रशासनाकडून या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे। सहाय्यक आयुक्तांसह 4 अभियंत्यांना निलंबित केलेलं आहे। एल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। साकीनाका दुर्घटना घडली, यामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यानंतर पालिकेनं इथल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे। एल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह 4 अभियंत्यांना निलंबित केलं आहे। इतका मोठा रेड अलर्ट मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हवामान खात्याने जाहीर केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं जर काम चालत असेल तर 100% मी त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ऍडिशनल कमिशनर असतील, ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करा आणि जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला तर ब्लॅकलिस्ट कराच। पण ह्याच बरोबर या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, त्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, दुर्घटना घडली, एकाचा यामध्ये मृत्यू झाला, त्यानंतर पालिका प्रशासनाकडून सहाय्यक आयुक्तांसह 4 जणांना निलंबित केलेलं आहे। मात्र जबाबदारी नेमकी कोणाची, चूक नेमकी कोणाची होती, हा प्रश्न अनुत्तरितच आहे। नक्की जगदीश, आपण पाहतोय की आता नेमकी चूक यामध्ये कोणाची, असा सवाल हा खरं तर उपस्थित केला जातोय। कारण की प्रशासनामध्ये आपण पाहतोय की ज्यावेळी घटना घडली त्या ठिकाणी खरं तर महापौर हे त्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। तब्बल 6 तासांनंतर महापौरांनी त्या घटनास्थळी जाऊन भेट दिली, मात्र त्या ठिकाणी उपमहापौर संजय गाडी हे पोहोचले होते। आणि यानंतर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद, त्यापूर्वी खरं तर एक तातडीची बैठक ही खरं तर आयोजित केली। बैठकीमध्ये नेमकं हा सर्व प्रकरण कशामुळे झाला, नेमकं याच्या मागचं कारण काय, कोणत्या अधिकाऱ्यांची हलगर्जीपणामुळे अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडतात, या संदर्भातला शोध तो या संदर्भातला आढावा हा संपूर्ण त्या बैठकीत घेतला। आणि या बैठकीतून त्यांनी तब्बल 4 अधिकाऱ्यांना, खरं तर 4 सहाय्यक अधिकाऱ्यांना निलंबित केलं। त्यासोबतच ज्या व्यक्तीचा त्या ठिकाणी या ठिकाणी अपघात झाला त्याच्या कुटुंबियांना कुठेतरी 10 लाखाची मदत सुद्धा जाहीर केली। मात्र यामध्ये आपण बघतोय की आता त्याच याचे उपमहापौर संजय गाडी यांच्या माध्यमातून कुठेतरी आता आयुक्तांची त्या ठिकाणी आयुक्तांकडे आज पत्र देण्यात आलं आणि आयुक्तांच्या निलंबनाची मागणी ही कुठेतरी त्यांच्या माध्यमातून करण्यात येते। त्यासोबतच आपण दुसरीकडे पाहिलं तर महापौर ऋतू तावडे या सुद्धा आता कुठेतरी प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला मिळतात। आयुक्त असेल किंवा मग उपायुक्त यांच्या माध्यमातून किंवा यांच्या कारभारामुळे कुठेतरी अशा पद्धतीच्या घटना घडतात असा सवाल ऋतू तावडे यांच्याकडनं केला जातो। त्यामुळे कुठेतरी प्रशासनाकडनंच या जबाबदारीची ढकलाढकली होते असा सुद्धा सवाल नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातो। त्यामुळे नेमकं या संदर्भातली जबाबदारी कोणाची असा सवाल हा अनेक वेळा उपस्थित केला जातो। त्यासोबतच ऋतू तावडे यांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली त्यामध्ये आपण पाहतो की अनेक नाले, अनेक गटाराचे जे मॅनहोल्स आहेत त्या ठिकाणी उघडे आहेत, त्यामध्ये तब्बल 3000 मॅनहोल्स हे अजूनही कामं सुरू असल्यामुळे उघड असल्याची पाहायला मिळते। त्यामुळे आता प्रशासनाकडनं या माध्यमातून काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे जय, तुम्ही असेच जोडलेले राहा।